नमस्कार मित्रांनो, गंगाधर ही शक्तिमान है हे आता सिद्ध झालेलं आहे। अमेरिकेतले जो बायडन सरकारने जाता जाता काही निवडक मान्यवरांना प्रेसिडेन्शियल मेडल देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोसचा समावेश आहे। ज्या जॉर्ज सोरोसनी भारताविरुद्ध अघोषित युद्ध पुकारलेलं आहे, भारतामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचा पराभव करायचा, भाजपाचा पराभव करायचा, नरेंद्र मोदींचा पराभव करायचा आणि त्याच्या जागी कदाचित राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचं एक सरकार नेमायचं, म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान आणि ते सरकार ज्या सल्लागार मंडळींच्या गारगार सल्ल्याने चालणार, तो गार सल्ला या सगळ्या सोरोस नेटवर्क मधनं येणार। आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं असेल, गेल्या काही वर्षांमधले राहुल गांधींचे परदेश दौरे, म्हणजे ते गुप्त परदेश दौऱ्यावर कुठे कुठे जातात, थायलंड, व्हिएतनाम, म्यानमार, तिथे ते काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, खाजगी आयुष्य जगण्यासाठी ते जात असावेत, पण त्यांचे जे ओपन परदेशी दौरे आहेत, जिथे ते वेगवेगळ्या विद्यापीठात 50-100 विद्यार्थ्यांसमोर गहन विषयांवर त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, हे कार्यक्रम सगळे निमित्त असतात। या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची ज्यांच्याशी भेट होते ते लोक, जे लोक काँग्रेसला पैसा पुरवतात, त्यांना मार्गदर्शन करतात, काँग्रेसच्या पाठी एक सिव्हिल सोसायटी मूवमेंट उभी करतात, आणि मग ही सिव्हिल सोसायटी म्हणजे आपल्याकडे जशी निर्भय गँग वगैरे असते तशी, आणि या सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून भारत जोडो सारखी आंदोलनं उभी केली जातात। याच सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून मणिपूर विरुद्ध प्रचंड गदारोळ केला जातो, शेतकरी कायद्याला विरोध केला जातो। या सगळ्याचे सूत्रधार जॉर्ज सोरोस आहेत। जॉर्ज सोरोस आता कदाचित 90तले एक उद्योगपती आहेत, हेज फंडचे मालक, जे स्वतः दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या तावडीतनं निसटले, होलोकॉस्टमधनं ते वाचले आणि कालांतराने अमेरिकेत जाऊन ते प्रचंड श्रीमंत झाले, मूळचे हंगेरियन, आणि श्रीमंत झाल्यावर त्यांनी या जगात खुलेपणा आणण्याचा, त्याच्यासाठी लढा देण्याचा निर्णय वगैरे घेतला। ठीक आहे, समजू शकतो। 1990च्या दशकात त्यांचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं, कारण शीतयुद्ध संपलं होतं आणि जो सोव्हिएट ब्लॉक होता रशियाच्या, सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली असलेला एक प्रचंड मोठा भूभाग, त्याच्यामध्ये अनेक देश होते, पूर्व युरोपातले देश होते, हंगेरी, पोलंड, रुमेनिया, बल्गेरिया, युगोस्लाविया, ज्याचे 5 तुकडे झाले नंतर, सर्बिया असेल, क्रोएशिया असेल, मॉन्टेनेग्रो असेल, बोस्निया असेल, आखाती देश, दक्षिण आशियातले देश, आफ्रिकेतले देश, अमेरिकेतले देश, दक्षिण अमेरिकेतले देश, या सगळ्या ठिकाणी मग आपल्या विचारांचं, म्हणजे आपल्या विचारांचा हा एक वेगळाच मोठा मुद्दा आहे, पण अशा प्रकारचं सरकार आणायचं, तिथे सत्तांतर घडवून आणायचं, आणि ते सत्तांतर कसं घडवून आणायचं, तर त्या देशामध्ये लोकशाही, मानवाधिकार, पर्यावरण, महिलांचे हक्क, मुलांचे हक्क, हे सगळे सुदृढ करण्यासाठी तिथे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना हाताशी धरायचं, सामाजिक संस्था स्थापन करायच्या, त्यांना परदेशातनं प्रचंड प्रमाणावर पैसा पुरवायचा, या संस्थांमधून नेतृत्व उभं करायचं, यातल्या काही लोकांना राजकारणात आणायचं, या सगळ्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची, त्यांना पुरस्कार मिळवून द्यायचे, आणि मग या माध्यमातनं त्या देशांमध्ये बदल घडवण्याचे प्रयत्न करायचे, म्हणजे अजेंडा यांचा, पण यांच्या तालावर नाचणारे अनेक लोक। आणि जसं म्हणलं की काँग्रेसच्याशी असलेला संबंध तुम्ही सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारला सल्ला देणारी जी समिती, नॅक,
नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, राष्ट्रीय सल्लागार समिती, ह्यातले लोक बघितले तर ते या ना त्या प्रकारे सोरोसशी जोडले गेलेले आहेत. याच्यामध्ये हर्ष मंदार असेल, याच्यामध्ये थेनिमोझी सुंदरराजन असेल, याच्यामध्ये अनुरिमा भार्गव असेल, नदीन माइंझा असेल. ही या ज्या संस्था आहेत त्यांची नावं पण बघा कशी छान छान आहेत. डॉक सोसायटी, फ्रीडम हाऊस, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, इस्लामिक सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका, त्याच्यानंतर इक्वॅलिटी लॅब्स, म्हणजे अमेरिकेत जातीचा मुद्दा उपस्थित करायचा आणि भारतीयांच्या तिकडे फूट पाडून जातीवाद तिकडे चेकाळावळायचा, याच्यासाठी काम करणारी थेनिमोझी सौंदरराजन. नंतर याच्यामध्ये विमेन फॉर अफगाण विमेन, याच्यामध्ये सुनीता विश्वनाथन, म्हणजे याच्यातली भारतीयांची संख्या बघा. राजू राजगोपाल, विजय महाजन जे राहुल गांधींचे सल्लागार आहेत, शेख उबेद, आणि बाकी जर सगळं जाऊ दे, बांगलादेशचे सध्याचे जे सर्वेसर्वा आहेत, लष्कराला सल्ला देणारे सर्वेसर्वा डॉक्टर मोहम्मद युनुस, त्यांनाही उभं करण्यात यात जॉर्ज सोरोसचा हात आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारी ऑड्री ट्रस्ट, हे देखील जॉर्ज सोरोसच्या संबंधातून, म्हणजे त्याच्यातनं हे सगळे नेटवर्क उभं केलेलं आहे. अमेरिकेमध्ये स्टुडंट्स अगेन्स्ट हिंदुत्व आयडिओलॉजी स्थापन करण्यात आलेली आहे. आणि याच्यातला सगळ्यात मोठा खेळ म्हणजे जगातल्या आघाडीच्या वर्तमानपत्राचं OCRP वगैरे काहीतरी, म्हणजे काय एक ऑर्गनाइज क्राईम आणि करप्शन, त्याच्या विरुद्ध लढणारं पत्रकारांचं नेटवर्क वगैरे जागतिक. त्याच्यामध्ये सगळे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, भारतातलं इंडियन एक्सप्रेस आहे, इस्रायलमधलं आरेत्स आहे, गार्डियन, हे सगळे या लोकांची एक आघाडी उभी करून त्याच्यातनं पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधी लढा अशा गोंडस नावाखाली आपल्याला सोयीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणायची, त्याच्याविरुद्ध बोंबाबोंब करायची, त्याच्याविरुद्ध सिव्हिल सोसायटीला उभं करायचं आणि तिकडे सत्तांतर घडवून आणायचं आणि तिथे आपलं बाहुलं बसवायचं. अशा प्रकारचे प्रयोग अनेक ठिकाणी या लोकांनी केले. सिक्स फॉर जस्टिस, आणि याच्यातला सगळ्यात वाईट भाग म्हणजे मी आशाने म्हणते की हा सगळा सोरोस सगळा दहशतवादी आणि या सगळ्या याच्याशी संबंधित आहे. पण हे जे नेटवर्क आहे, त्या नेटवर्कमध्ये ज्या संस्था आहेत, त्या संस्थांशी संबंधित अन्य संस्था आहेत, त्या दहशतवाद, ड्रग्ज आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुन्हेगारी, म्हणजे ज्या गोष्टींविरुद्ध आपण लढा देतोय त्याच गोष्टींना आपल्यात भागीदार बनवल्यासारखं हे सगळं आतापर्यंत चालू होत होतं. याच्या विरुद्ध आतापर्यंत जी दबक्या आवाजात चर्चा होती ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे ते एका महामार्गात त्याचं रूपांतर झालेलं आहे. इलॉन मस्क या जॉर्ज सोरोसच दुकान बंद करून जे या दुकानातनं मोहब्बत का सामान घेत होते त्यांच्या विरुद्ध मागे लागलेला आहे. जे मोहब्बतच्या दुकानातनं जे सामान घेत होते, नफरत का सामान घेत होते, त्या सगळ्यांच्या मागे इलॉन मस्क लागलेला आहे. पण या जॉर्ज सोरोसला मोठं करणारं दुसरं तिसरं कोणी नसून बायडन सरकार आहे. वयाच्या 90ीत त्यांना जेव्हा जो बायडन अमेरिकेच्या भल्यासाठी ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, आणि त्याच्यात तुम्ही जर बाकीची नावं जर बघितलीत तर त्याच्यामध्ये हिलरी क्लिंटन आहे, त्याच्यामध्ये राल्फ लॉरेन आहे जे फॅशन डिझायनर बायडन यांची बायको त्यांचे कपडे वापरते, त्यांनाही पुरस्कार देण्यात आलेला आहे. जॉर्ज स्टीव्हन्स, डेव्हिड रुबिनस्टाईन, बिल नाय, जॉर्ज रोमनी, फुटबॉलपटू लायोनेल मेस्सी, अशा अनेक जणांचा समावेश आहे. पण त्यामध्ये जॉर्ज सोरोसचाही समावेश आहे. आणि त्याच्यातनं ही गोष्ट स्पष्ट दिसते की ही कशा प्रकारे जेव्हा अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार असतं तेव्हा त्यांचेही हितसंबंध, त्यांच्या गुप्तचर संस्थांचे हितसंबंध या सगळ्या मंडळींशी जोडलेले असतात. आणि प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो, पण कॉमन उद्देश असतो तो जगात आपल्या तालावर नाचणारं सरकार उभं करायचं. आणि भारतातलं सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार यांच्या तालावर नाचत नाही, म्हणून ही सगळी मंडळी गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारांनी कट कारस्थानं करत होते. मग नरेंद्र मोदींना आपण लक्ष करू शकत नाही, मग अदानींवर
लक्ष करून त्यांचा बदनामी करायची, भारतीय गुंतवणूकदारांचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्याच्यातनं भारतातल्या लोकांना सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होईल असं वातावरण तयार करायचा प्रयत्न करायचं. म्हणून म्हणलं या सगळ्या लोकांचे जे प्रयत्न आहेत ते थक्क करणारे आहेत. त्याच्याबद्दल सविस्तर बोलता येईल, पण तो आजचा विषय नाही आहे. आजचा विषय आहे बायडन सरकारला आता जेमतेम 15 दिवस उरलेले आहेत आणि हे 15 दिवसात या अशा सगळ्या गोष्टी, कारण त्यांनाही जाणीव आहे की ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर या सगळ्यांची दुकानं बंद होणार आहेत. तर त्यामुळे निदान जाता जाता त्यांना सन्मान द्यायचा आणि मला आश्चर्य वाटणार नाही यांच्यापैकी अनेकांना रेसिडेन्शियल पार्डन, ज्यांच्या विरुद्ध काही कोणी तक्रार केली असेल, गुन्हा दाखल झाला असेल, त्यांना आधीच या सगळ्यातनं सुटका करायची, मुक्ती द्यायची, माफी द्यायची, त्यांना मोकळं करायचं असे प्रकार झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि त्यामुळे आपल्याकडच्याही मध्यमवर्गीय सुशिक्षित समाजाला अनेकदा आपल्याला असं असतं की अमेरिकेतली महत्त्वाची वर्तमानपत्र की बघा वॉशिंग्टन पोस्टमध्ये काय लिहिलंय, बघा गार्डियनमध्ये काय लिहिलंय, बघा गार्डियन ब्रिटनचं आहे, न्यूयॉर्क टाइम्समध्ये काय लिहिलंय, बघा हार्वर्ड विद्यापीठातले हे प्रोफेसर काय म्हणतायत, बघा ही संस्थेचे डायरेक्टर काय म्हणतायत. आपल्यालाही थोडंसं एक अप्रूप असतं की अशा लोकांकडनं, आणि आडवाणी वाजपेयींच्या काळात आणि त्याच्यानंतर आता ते मोदींनी आता ही सगळी मोडकळीच काढलेली आहे, पण अशा ठिकाणी लिहायला मिळावं म्हणून हापापलेल्या धडपडणाऱ्या लोकांची भाजपात काही कमी नव्हती. पण हा खेळ आता उघड झालेला आहे आणि त्याच्यामुळे बेसावध राहू शकत नाही, कारण हा एक मोहरा आहे. असे किती मोहरे भारताविरुद्ध काम करत असतील हे सगळ्यांनी लक्षात घ्यायची गरज आहे. इथे अमेरिका भारताचा शत्रू नाही, भारत अमेरिका संबंध चांगले होत आहेत, बायडन सरकारचेही प्रयत्न आहेत, पण त्यांना आपल्या मित्रांनाही आपल्यावर अवलंबून ठेवायचं आहे. आणि हा अजेंडा भारताने ओळखून आपल्या राष्ट्रीय हिताचं, कारण अमेरिकेची आपल्याला गरज लागणार आहेच आणि त्यामुळे काही त्याच्यात अमेरिकेविरुद्ध जायचा काही विषय नाही आहे, पण जिथे आपलं राष्ट्रीय हित येतं तिथे भारत पहिले आणि कायम पहिले असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे जी सगळी मंडळी आहेत जी काम करतायत त्यांचा अजेंडा, त्यांचा हेतू ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.